मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते। चला मग या मालिकेची अपडेट बघूयात। पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हाही तुम्हाला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर चला मग व्हिडिओ बघूयात। तर इकडे कला ही सौरभला भेटण्यासाठी आलेली असते, कारण कलाला ही नैनावर संशय आलेला असतो। त्यामुळे कला ही सौरभला भेटायसाठी त्याच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि विचारू लागते की मी नैनाताईची विचारपूस करण्यासाठी आलेली आहे, कसं आहे। तर लगेच सौरभ हा खोटं बोलतच म्हणत असतो, नैनाची आणि बाळाची तब्येत एकदम ठीक आहे असं म्हणतो। तर लगेच कला म्हणत असते, मग नैनाताईची आणि बाळाची तब्येत जर ठीक असेल तर तू मग नैनाताईला चेक करण्यासाठी घरी का येतोस असं विचारताच सौरभच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण सौरभला असं कळतं की कलाला सर्व काही कळालं की काय। तर कला ही सौरभकडून सर्व काही वधवून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण सौरभ मात्र काही सांगायला तयार नसतो। तर इकडे अद्वैत हा बाहेरच उभा असतो, तेवढ्यातच तिथे कला येते आणि कला ही अद्वैतला बघून एकदमच जोरात घाबरते। तर अद्वैत हात समोर करतच म्हणत असतो, कुठे आणि इकडे कशी काय आलीस तू। तर कला लगेच म्हणत असते, इकडे कशी म्हणजे, आणि मी खूप घाबरले असं म्हणत असते। तर लगेच कलाला विचार पडतो, आता नेमकं मी अद्वैतला सांगू तरी काय, नैनाताईविषयी सर्व काही सांगू की नेमकं काय सांगू असं म्हणतच कला ही अद्वैतच्या प्रश्नाचं उत्तर न देताच गप्प उभी राहते आणि कला ही विचार करत राहते नेमकं अद्वैतला सांगायचं तरी काय। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।